नमस्कार, आपण पाहत आहेत सोलापूर CM न्यूज नेटवर्क। सोलापूर जिल्हा परिषद पोदमगेट येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोल नाक्यामधून सुटकारा देण्यात यावा अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आली। पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार, अक्षय बबलात, अमोल कुलकर्णी, अंबादास गज्जम, गणेश दासरी, श्रीनिवास पेद्दी, राम हुंडारे, पत्रकार गणेश भालेराव, पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे, प्रसाद जगताप, रामभाऊ सर्वदे, लक्ष्मण सर्वदे, राजू वगू, अरुण सिद्दीकी, मिलिंद दादा प्रेक्षाळे, अप्पा श्री लंगोटे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पत्रकारांच्या आम्ही त्यांना या ठिकाणी नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या 8 वर्षापासून आपल्या राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अतिशय प्रभावीपणे आणि आक्रमकपणे वेगवेगळ्या स्वरूपाचे निवेदन, पत्रव्यवहार आंदोलन करीत आहे। सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून यापूर्वी पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूरचे जिल्हाधिकारी, त्याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांना देखील निवेदन दिले होते, परंतु राज्य सरकारने अद्याप पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला सूट देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याने आज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत। राज्य सरकारने पत्रकारांच्या प्रश्नाचा सारासार विचार करून सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी एवढीच राज्य सरकारकडून अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समिती गेल्या 7 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। पत्रकारांना मुक्त व्हावा यासाठी सलग 8 वर्षाला पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या पाठपुराव्यामध्ये आम्ही सहभागी व्हावं म्हणून आम्ही पत्रकार त्यांना जाहीर करण्यात येत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक व प्रभावीपणे पत्रकार सुरक्षा समिती काम करत असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलं होतं। त्याच्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे देखील सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून मागणी करण्यात आली होती। सोलापूर शहर या ठिकाणी अनेक मोठमोठे कार्यालय आहेत, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, त्याचबरोबर अनेक शासकीय कार्यालय आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी सोलापूर शहरात यावं लागते। सोलापूर शहरात वेगवेगळे स्वरूपाचे मंत्री येतात, नियोजन बैठक असतात, त्यांच्या बातम्या करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार आपल्या चारचाकी वाहनातून सोलापूर या ठिकाणी येत असतात। वास्तविक पाहता शासकीय बातमी करत असताना पत्रकारांना टोलचा भुर्दंड भरावा लागत आहे। म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना देखील पत्रव्यवहार केला होता, परंतु अद्याप राज्य सरकारने पत्रकारांच्या चारचाकी वाहनासंदर्भात टोलचा निर्णय न घेतल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीला रस्त्यावर उतरून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करावं लागत आहे।
माझं एवढंच म्हणणं आहे की राज्य सरकारने पत्रकारांच्या टोलबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे पत्रकार सुरक्षा समिती परिवहन मंत्र्यांच्या ताब्यात अशाच पद्धतीचं आंदोलन करेल, अशा ठिकाणी मी इशारा देतो.